मनोज जरांगे पाटील यांनी जवळपास 2 वर्ष चाललेलं त्यांचं आंदोलन 30 तारखेला संपवलं आणि सरकारसमोर काही मागण्या ठेवल्या. त्यातील अत्यंत महत्वाच्या मागण्या सरकारने आता त्यांच्या मान्य केलेल्या आहेत. त्याचा GR सुद्धा काढलेला आहे. एकंदरीतच 15 तारखेपासून मनोज जरांगे पाटील साखळी उपोषणाला बसणार होते, त्याचा इशारा त्यांनी दिला. मात्र त्याच्या 2 ते 3 दिवस आधीच सरकारने त्यांची महत्वाची मागण्या या ठिकाणी मान्य केलेल्या आहेत. आणि याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः मनोज जरांगे पाटील आहेत. पाटील साहेब, तुम्ही ज्या काही 4-5 मागण्या ठेवल्या त्यातील अत्यंत महत्वाच्या ज्या तुम्ही प्रायोरिटीने पहिल्या क्रमांकावर ठेवल्या होत्या त्या मागण्या सरकारने मान्य केलेल्या आहेत आणि त्यासाठी GR सुद्धा सरकारने काढला. हो, त्या दिवशी आमरण उपोषण आपण मराठा समाजाच्या मागण्यासाठी केलं होतं. आमच्यासाठी खरं पाहिलं तर शिंदे समिती खूप महत्त्वाची आहे. गोरगरिबांच्या लेकरांना आरक्षण आवश्यक आहे, भरते आहेत, आता ॲडमिशन आहेत, याच्यामुळं त्यांना पूर्ण त्यांचं भविष्य आजमावायचं आहे आणि ते आरक्षणावरती आमचं भविष्य थांबलेलं आहे. त्यामुळं ते गरजेचं होतं आणि शिंदे समिती जवळपास बरखास्त केल्यातच जमा होती. त्यांचं मंत्रालयातली कार्यालयसुद्धा बंद केलं होतं. म्हणजे ते विषय ना थोडक्यात सांगायचा मराठा समाजाला ठरलं तो गोड बोलून जे काटा काढणं म्हणतात ना, तर तो हा प्रकार झाला होता समाजाशी, माझ्या मराठ्यांशी गोड बोलून काटा काढल्यासारखा ती संपवलीच होती पूर्ण. हे ज्यावेळेस माहीत झालं त्यावेळेस मग मी समाजाचीच माया करणार ना, सरकारची कशी करणार, म्हणून ती समिती गठीत होणं, पुन्हा तिला मुदतवाढ देणं गरजेचं होतं आणि ती सरकारनं दिली. देवेंद्र फडणवीसांनी त्याला बढती दिली. आता कक्ष पण सुरू व्हायला पाहिजेत. IBN लोकमतच्या माध्यमातून जाहीरपणानं सांगतो की तुम्ही काम केलंय, आम्ही कौतुक करणारे लोक आहेत, ते संस्कार आहेत आमच्यावरती आणि स्तुती पण करायची आमच्या समाजाला सवय. पण जर का आडवा चालला ती सरळ करायची सुद्धा आम्हाला सवय. आम्ही सोडत नसतो, कारण समाजापेक्षा मोठं कोणी नाही. आता एक IBN लोकमतच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती, शिंदे समिती गठीत केली पण बसली नाही पाहिजे. ती महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात जाऊन तिने नोंदी शोधायचं, रेकॉर्ड शोधायचं काम आता केलं पाहिजे सगळ्या क्षेत्रातलं. मग ते महसूल पुरावे जिथं जिथं आहे, देवस्थानाकडे जिथं जिथं ते पण एक. दुसरं की कक्ष स्थापन होणं गरजेचं आहे, प्रमाणपत्र देणे, व्हॅलिडिटी देणं ताबडतोब. तिसरं की या 4-5 विभागात म्हणजे कोकण विभाग असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा यातले जे लोक दिलेले आहेत ना, आमच्याकडे मराठवाड्याला हरपळ का काय असं आडनाव आहे बहुतेक, व्हॅलिडिटी देत नाहीत जाणून बुजून. एकतर यांना तातडीनं व्हॅलिडिटी काढायला लावा, नसता यांच्या हकालपट्ट्या करायच्या. त्यांना ठेवू नका, त्यांना बडतर्फ करून टाका सगळ्यांना, नसतं आंदोलन उभा राहील. तिसरं चौथं असं आहे की कक्ष स्थापन केल्याच्या नंतर, नोंदी शोधल्याच्या नंतर ताबडतोब प्रमाणपत्र वितरित झाले पाहिजे, कक्ष पण ताबडतोब झाले पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोडी लिपी अभ्यासक, फारसी अभ्यासक, उर्दू अभ्यासक हे मनुष्यबळ शिंदे साहेबाच्या समितीला देणं आवश्यक आहे. आणि याचबरोबर निधीसुद्धा. तुम्ही जर निधी नाही दिला काही उपयोग नाही, नुसती बढती देऊन चॉकलेट येते. ते चॉकलेट तुम्ही कामं केल्यावर आम्ही तुम्हाला बोलणार नाही, तर आम्हाला काय येडे आहेत का? आम्ही बोलणार, पण तुम्ही जर कामं नाही केले तर सोडणार. हे तेवढंच खरं आहे. मी तुम्हाला का बोलतो, तुम्ही न्याय करत नाहीत बरोबर. तुमच्या घरातल्या लेकराला वेगळा नाही आणि राज्यातल्या लेकरांना ज्या गादीवर तुम्हाला बसवलं, ज्या सत्तेवर बसवलं त्या लेकराला वेगळा नाही. खरं तर तुमच्या लेकरापेक्षा अगोदर ज्यांनी तुम्हाला आनंद आणि सुख दिलं त्या जनतेला तुम्ही अगोदर द्यायला पाहिजे होतं. ते मागं ठेवता आणि दुसरंच काम करताय. यांनी दुसरा एक निर्णय केला आहे की शिंदे समितीकडं हैदराबाद गॅजेट, सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं हे 3ही गॅजेट शिंदे समितीकडे घेतलेत. फक्त त्यातला एक शब्द मात्र मुख्यमंत्र्यांनी खोडून काढला पाहिजे, शिंदे समिती अभ्यास करते. अजिबात नाही, शिंदे समितीनं गॅजेटवरती अभ्यास केलेला. फक्त आता सरकारला अभ्यास करायची गरज नाही, कारण कायद्यानं अभ्यास केला. शिंदे समिती म्हणजे कायदा, ती कायदा बनवती. मग त्यांनी जर अभ्यास केला तुम्हाला करायची गरज नाही. मंत्रिमंडळाकडे तुमच्याकडे ते घेणं, त्याची अंमलबजावणी करणं तुम्ही हे करायला पाहिजे. मग करायचं तर करा, जाऊ द्या. 7-8 दिवस तुम्हाला अभ्यास करायचा, वाचायचं असलं तर वाचा, काय त्याच्यात असलं तर. पण त्याच्यात गॅजेटमध्ये असणाऱ्या आमच्या नोंदी कुणबीच्या ह्या तातडीनं अंमलबजावणी करून ते आम्हाला लागू करून ताबडतोब देऊन टाका. 7-8 दिवस तुम्हाला आणखीन संधी. पाटील साहेब, तुम्ही बोलला होतात की शिंदे समिती स्थापन झाल्यानंतर शिंदे समितीला जिथे कुठं अडचण येईल तिथं तुमची स्वतंत्र यंत्रणा उभी राहील, तुमचे अभ्यासक जिल्ह्याला तुम्ही समितीच्या लोकांसोबत काम करायला ठेवणार. तो काय प्लॅन आहे तुमचा?
शेवटी आता सरकार कामच करणार नसलं तर मग आम्हाला पर्याय नाही, दुसरा पर्याय नाही. आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो, जरा बेसावध राहू नका रे, सावध राहा. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आपले जेवढे अभ्यासक आहेत ना, आता शिंदे समिती कामाला लागली ना, आपले अभ्यासक पण कामाला लागा. मोडी लिपी अभ्यासक आहेत, फारसीचे आहेत, उर्दूचे आहेत, तुमच्याकडे असलेला रेकॉर्ड शिंदे समितीकडे द्या, एक एक झेरॉक्स तुमच्याकडे पण ठेवा दिलेली, ते लागू करायला लावू. आणि गावागावातले मराठी शांत नका बसू. आपण आपला रेकॉर्ड शोधायला करायला गरजेचं आहे. सरकारच्या भरोश्यावर किंवा आंदोलनाच्या भरोश्यावर हे करण्यापेक्षा तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. आपल्याकडे असणारा रेकॉर्ड द्या, शोधा, आपले पूर्वीचे गावं कोणचे ते शोधा, ग्रामपंचायत शोधा, पोलीस पाटलाचा गावचा रेकॉर्ड शोधा, आपल्या घरी पेटे आहेत पूर्वी आजोबा पणजोबाच्या त्या शोधा, त्याच्यात सापडायला लागलेत पुरावे. महसूल विभागात जा, भूमी अभिलेखमध्ये जा, तिथं रेकॉर्ड सापडतोय. परत आपलं ते काय असते ते आरोपी टाकतात त्याला काय म्हणते जेल, तिकडे सुद्धा आपले काही पुरावे येतं. हे शोधायचे कामं करा, गप बसू कुणी नका. आणि सगळे आता कामात राहा, सगळे कामात राहा. महाराष्ट्रातल्या 5ही विभागातले लोक, कोकण असल, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश, मराठवाडा, सगळे लोक कामात राहा. जितकं शेतीतलं काम महत्वाचं आहे तितकंच आरक्षण महत्वाचं आहे. आरक्षण हा मोठा विकास आहे. IBN लोकमतच्या माध्यमातून नवीन शब्द या मराठा समाजाला देतो मी आज. रोड रस्ते कधीतरी मोडणार आहेत, पडणार आहेत, खड्डे पाडणार आहेत, विहिरी पाडणार आहेत, घरकुलं पडतील कधी ना कधीतरी. जी विकास म्हणताना तुम्ही आमदाराला खासदाराला भांडायला जाता, आमच्या गावचा रस्ता द्या, आमच्या गावची विहीर द्या, खड्डे द्या, हे तात्पुरतं जात आहे. तुम्ही आमदारा खासदाराला मागायला जाताना, कलेक्टरांकडे जाताना, तहसीलदारकडे जाताना रेकॉर्ड शोधायचं सांगा. त्यांना आमचा रेकॉर्ड शोधा म्हणा, मला आरक्षण पाहिजे. कारण आरक्षण म्हणजे प्रचंड मोठा विकास आहे, पिढ्याना पारचा. हे लय मोठा विकास आहे, आरक्षण म्हणजे ध्यानात राहू द्या. पण आता सरकारने त्यांची मनीषा जाहीर केली, GR काढला, देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक पाऊल उचललेलं आहे. शिंदे समितीच्या खांद्याला खांदा लावून मराठा समाजाने आता काम किंवा त्यांना सहकार्य किंवा त्यांना मदत करणं किती गरजेचं आहे? कुणी? मराठा समाजाने. हा, मग करणं गरजेचं आहे. सरकारने सुद्धा मोडी लिपी अभ्यासक बोलून घेऊन घेतले पाहिजेत. मराठा समाजाच्या त्या समितीमध्ये सुद्धा ते अभ्यासक घेतले पाहिजेत, काही लोक पण घेतले पाहिजेत त्यांनी. आणि त्यांना जर आवश्यकता वाटत असली तर आमच्याकडे लोक आहेत, आम्हाला सुचवा, आम्ही तुम्हाला लोक द्यायला तयार आहे. कारण हे शोधणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही 2 कामं केलेत, 8 मागण्या होत्या, त्यातल्या तुमच्या साक्षीनं त्या दिवशी 4 त्यांनी मंजुरी करतो, अंमलबजावणी करतो असं सांगितलं. 4 पैकी म्हणजे 8 पैकी 4 वर आले, त्याच्यापैकी 2 केल्यात काल. बऱ्यापैकी यश आहे नाही. आणि महत्वाच्या मागण्या 2 महत्वाच्या आहेत. हागरं ठेवायची सवयच आहे, पण बरंच म्हणा लागत, हागरं ठेवायची सवयच आहे त्यांना, उली उली मागं असा खटकून करायचीच नाही. एकदा समाज खुश केला अजिबात नाही. लई मोठेपण द्यायची गरज नाही, कारण शेवटी आम्हाला झिजायलाच लावते. वाटत बी नव्हतं कधी की इतकी गद्दारी बेमानी होईल म्हणून. आता वाटतंय पुन्हा की 2 का होईना त्यांनी घेतल्यात आणि ताबडतोब आता ह्या 8 दिवसाच्या आत गॅजेटाचे लागू करतील. देवेंद्र फडणवीस साहेब लागू करतील हे 100% आता अशा वाटायला लागली. जी वाटत होतं आम्हाला की या मराठ्यांशी बेमानी गद्दारी व्हायला लागली, तुम्ही करायला लागलात गोरगरीब मराठ्यांचे मतं घेऊन, आता वाटायला लागले नाही करणार वाटतंय बहुतेक. पाटील साहेब, त्यालाच धरून मी प्रश्न विचारतो. देवेंद्र फडणवीसांची तुम्ही कधी कधी फार वेगळ्या पातळीवर जाऊन टीकाही करता आणि कधी कधी त्यांचे निर्णय आले की तुम्ही त्यांच्याबद्दल पॉझिटिव्ह खूप चांगलंही बोलता. परवा दिवशी तुम्ही त्यांच्याबद्दल एकेरी उल्लेख केला, त्याच्याबद्दल तुमच्यावर टीका सुद्धा झाली, मात्र आज त्यांची तुम्ही तारीफ करता. काय जरांगे पाटलांचं? आमचं म्हणणं आहे, काम करा. आम्ही तुमचे शत्रू नाही. तुमच्या नजरेत तुम्ही आम्हाला मराठ्यांना शत्रू म्हणून बघत असताल. हे खोटं पण नसावं मी बोलतो ते, कारण इतका वेळ लागत नाही द्यायला. मग हळूहळू द्यायचं, दम्मान द्यायचं, मुद्दाम वेळ काढूपणा करायचा. काय करायची वेळ काढूपणा करायची? गॅजेट तुमच्याकडे दिस लागू करायची. आयल्या लोक तोफावायची त्यांना दारात येऊन तुमच्या तिथं. मी येतो ट्रक भरतो तोफा घेऊन सागरपुडा बाजार. पण निर्णय घेतले की कोर्टात जातात. आता शिंदे समितीला मुदतवाढ दिली, त्याला आता ओबीसी नेते आणखी काही बोललेलं नाही. आज सकाळी तो GR हाती लागलेला आहे, त्याच्या विरोधात सुद्धा लोक येतीलच ना, ती पण बाजू बघावं लागते त्यांना. कायद्याच्या आणि शिंदे समितीच्या विरोधात येणं एवढं सोपं नाही. हा, ती नोंद इश्यू होती शिंदे समिती विरोधात. कसं काय येतात? मग तुम्हाला फुकटात दिलं, ते खायला गोड लागलं, तुम्हाला फुकट दिलं
हा त्या बोगस मंडल कमिशननी बोगस आरक्षण दिलं 16%. तुम्ही मोठं वाक्य करता मग बोगस मंडल कसं नाही कमिशन. म्हणणार बोगस नाही तर काय आम्हाला कसं काय बाहेर काढलं 83 क्रमांकाला आम्ही होतो कसं काय बाहेर काढलं नाही तुम्ही केल्यावर मग आम्हाला ते बोलावं लागेल ना तुम्ही आता फडणवीस साहेबाच्या सरकारनं शिंदे समिती पूर्वीचीच गठीत आहे ती आमचा हाय का शोध ती त्याला तुम्ही आडवं जाणार जे बघा. शोधले त्याला नाही, सुद्धा नाही, टीका मला- केली हे बघा. आणि बोगस म्हणून बरेच लोकांनी त्याच्यावर टीका केली. मला वाक्य पूर्ण करू द्या काय होतं गफलत होती मग आमच्यासाठी नोंदी शोधायला आमचं खरं आहे का तुमचं खरं आहे का नाही बघितलं नाही तरी दिलं आमचं खरं आहे का नाही बघायला शिंदे समिती दिली आमचं नोंदी शोधती ती मग आमचं खरं असून शोधू द्या ना त्याला वाढव पाडणार तुम्ही आणि मग तुमच्याला बोगस नाही म्हणणार तर काय म्हणणार ते चॅलेंज होतंय मग पण आम्हाला गोरगरिबाचं वाटलं नाही करायचं हा गोरगरीब ओबीसीने काय केलं या 4-2 टक्क्यासाठी त्यांनी दिलंय ती शोधती आमच्या नोंदी निघतायत त्याला तुम्ही आडवं पाडणार असले तर तुमच्या याला आम्हाला आडवं पाडता येतंय आणि हे त्यांच्या नेत्याला चांगलं माहिती आहे यावल्याच्या पण दोघांच्या संघर्षामध्ये मूळ मुद्दा बाहेरच राहील ना. नाही मुद्दा कसं काय बाहेर येईल यांना सवयीचे ना हो काय काहीला जातीला नाही त्यांच्या हे उगा हिंडत येत इकडून तिकडं याचं घे त्याचं घे पळत येत बोंबलत येत यांना कोण गिनतंय आणि कशाचं काय कोणी उत्तर तर देतंय यांच्यावर यांना वाटतंय आमच्यावर बोलत नाही तुम्हाला गिनीत नाही महत्व देत नाही कोणी ते बरळतेत बघा गोरगरीब ओबीसींना याच्यात रसच नाही त्यांना वाटतं गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना मिळालं पाहिजे पण यांचं आता काहीच पोटदुखी असते त्यांना हे माहिती ते चॅलेंज होत आहे म्हणून हा मंडल कमिशनचं आरक्षण सुद्धा तुमचा विचार आहे तसं मंडल आयोग चॅलेंज करायचा. अजिबात नाही असता तर मागच वाटोळ करून टाकलं असतं मागच आम्ही इतक्या नीच विचाराच्या नाहीत की कोणाच्या लेकराच्या आयुष्यातून त्याला उठवायचं म्हणून आम्ही त्यांना वेळोवेळी सांगत असतो तुमचे आरक्षणाचे प्रश्न मागं पडलेत ते सोडून दुसरं तंतून कशाला वाजितो गोरगरिबांच्या आमच्या लेकराच्या आरक्षणाच्या नोंदी शोधायचं काम शिंदे समिती करते मग त्याला विरोध नको व्हायला आता. काय संबंध आहे ती शोधती तुमचं काय शोधलंय कोणाची नोंद आहे तुमची कोणाची नाही कोणाची नोंद नाही कित्येक तरी जाती उपजाती पोटजाती म्हणून घातल्यात हे यावल्याला चांगलं माहिती हा पोटजाती आणि उपजाती म्हणून काही अशा घातल्यात की कुंकडं कोचिल्यात ह्या सगळ्या चॅलेंज होत्या काही संबंध नाही काही काहींची एवढी संख्या नसून सुद्धा त्यांना जास्तीच आरक्षण दिलं काही समाज 1% आहे तरी त्यांना 2-2.5% आरक्षण हे सगळ्यांना सगळं कळतं पण आम्हाला फक्त गरिबांना विरोध नाही करायचा तुमच्या 4-5 जणांच्या टक्कोच्या नादी लागून समाजाचं वाटलं नाही करायचं तुम्ही किती जरी म्हटलं समाजाचं वाटोळं नाही करायचं समाज निष्पाप आहे त्यांना भेटू द्या पण ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला जातीवादी ठरवलं जात आहे ना. मला आरोप होतो. मला तेच कळत नाही जातीवाद केला कोणत्या दिवशी हे तर सांगा आम्ही आमचं आंदोलन केलं गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून अभियान लोकमतला प्रामाणिकपणे सांगतो आम्ही शांत अंतरावलीत बसलो लोकशाहीनं दिलेल्या अधिकाराप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दिल्याच्या कायद्याच्या अधिकारानं शांत बसलो मारलं राव आम्हाला आमच्या डोक्याच्या चिंधाड्या झाल्या रक्ताच्या थारुळ्यात लोक पडले लेकरं किंकाळ्या मारित होते बारीक बारीक उचलायला माणसं नव्हते आमच्या आक्रोशात आम्ही होतो आमच्या वेदनेत आम्ही लोक होतो काय नाही केलं तुमचे तरीही आम्ही शांततेनंच लढलो कोणचा जातीवादी आरक्षण आम्ही मागितलं मराठ्यांना तुम्हाला मिळालं त्यावेळेस कोणत्या मराठ्यांनी विरोध केला मला सांगा नाही केला आणि आता आम्ही आंदोलन करायला होतो तुम्ही आंदोलन करायला जातीवादी कोण ठरवा महाराष्ट्रातले मराठी जातीवादी कोण मग तुम्ही बसल्यावर मी बोलणारच ना मग बडाबड कोणकडे मी म्हणून का जातीवादी तुला बसायचं कोण सांगितलं तू नसता बसला आम्ही गळ्यात हार घातले असते तो आरक्षण सोडून ते प्रश्न मागं पडला दुसरं तुंतून घेऊन पळायला लागले तुम्ही तुमचं भांडा ना तुमच्या लेकराचं कल्याण होईल ना त्यांना एसटीचं आरक्षण मिळालं तर त्यासाठी भांडा इकडं कुंकड तरी आम्हाला मिळालं तुमचं नामचं वैर नाही तुम्ही उगाच करायला घेणं नाही देणं नाही काही उगाच करायलात ना मग आता तुम्हाला मिळालं त्यावेळेस आम्ही विरोध केला नाही आम्ही आंदोलन करून मिळवायला लागलो तुम्ही आम्हाला विरोध करायला लागलात तुम्ही मोर्चे काढले तुम्ही सभा घेतल्या तुम्ही उपोषणं केली जातीवादी कोण त्या आंदोलनातून मला शिव्या दिल्या आधी मग हातापाय तोडायची भाषा केली त्यावेळेस सभेतून उभ्या महाराष्ट्रानं बघितलं त्याच्यानंतर उत्तर नाही देणार मग मी कसला मराठा आधी वाटा कोणाची गेलो मला दाखवा मला जातीवादाची थिनगी माझ्याकडे येते
किंवा माझ्या समाजाकडे येते, मला अगोदर दाखवा मी सुरुवात केव्हा केली. तुम्ही आधी सुरुवात केली, नंतर मी केली, आणि मग मी करणार. का नाही करणार? माझ्या समाजाला अन्याय करणार तुम्ही, मी बोलायचं नाही. संतोष देशमुखांचा खून झाला, बोलायचं नाही मी. कोणता जातीवाद? मग तुम्हाला माणसं मारून द्यायची, काही बोलायचं नाही. मग नाही जातीवादी आम्ही. वा वा वा, ही कुठली सिस्टम आहे? पण जसं तुम्ही संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येबद्दल बोललात, तेवढं आक्रमकपणे, तेवढ्या आत्मीयतेने जो मुंडे आहे त्यांच्या हत्या झाली त्याच्याबद्दल तुम्ही बोललाय, पण एवढं आक्रमकपणे नाही बोललाय. नाही, असं बी व्हायला नको. मी बोललोय सुद्धा आणि आजही सांगतो, जेवढे बीड जिल्ह्यात खून झालेत ना ते परळीत, सगळ्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. आपण त्यांना सगळ्यांना साथ पण देणार, पण त्यांना साथीची आवश्यकता आहे की हे पण महत्वाचं आहे ना. मी एकदा भिडलो तर मागे सरकत नाही. त्यांना पुन्हा खून करणाऱ्याची मर्यादा येता कामा नाही, समजून घ्या. ते मग तुमचे कोणी निघो, आपण भिडलं की मागे सरकत नाही. त्यांना समोरच्यांना सुद्धा, आपण तर आपल्या मनानं बोललोत आता, पण समोरच्यांना सुद्धा आपली आवश्यकता आहे नाही. आपण बळच गेलोत आणि ते म्हणले आवश्यकता नाही, तर मग काय करायचं? मग काय करायचं? पण त्यांची पत्नी परवा दिवशी भेटून गेली एसपींना. 10 दिवसात जर न्याय नाही भेटला तर त्या उपोषणावर बसणार आहेत बीड जिल्ह्यामध्ये. तेव्हाच तुमचा पाठिंबा राहील त्यांना. मंत्री काय करते तिथले? एक ताई आपल्या नवऱ्याच्या न्यायासाठी जर टाहो फोडती, सोन्यासारखे लेकरं घेऊन उपोषणाला बसायची तिचा वेळ येते, तर मंत्री काय करतात? जिल्ह्यातले मंत्री मांस मारलंय का फक्त? तिच्या तोंडावून हात फिरवून तिच्या लेकराला भेटून तुझ्या बापाला न्याय देणार सांगू शकत नाहीत का? मंत्रीपद लागतात, मतं लागतात का नुसते? तिच्यावर ही वेळ येऊ नये. महादेव मुंडे असतील ते दुसरे एक आपले महादेव काहीतरी आडनाव आहे त्यांचं, फडका काय, महादेव गीते, ते बिचाराला दवाखान्यात नाही ना राव, जेलमध्ये वारं होऊन. आणि गरज पडली तर तुम्ही यांच्या पाठीशी उभा राहणार का? त्यांनी जर तुम्हाला मागणी केली. हे याला दवाखान्यात नेतात, काही नाही होऊन, डोक्यात मुंग्या आल्या त्यातून, साखर टाकली असते, मुंग्या बाहेर आल्या असते टकोरीवर त्याच्या थोडी 2-3 किलो. त्याला नेलं राव 2 दिवस आयसीयूत, सगळं आयसीयूतले पेशंट बाहेर काढले. त्या डॉक्टरची चौकशी डबल व्हायला पाहिजे, पुन्हा त्याला जेलला टाकायला पाहिजे. आयसीयूतले पेशंट बाहेर कसं काय काढले म्हणून. आणि ते महादेव गीतेला तुम्ही दवाखान्यात नेऊ शकत नाही. कोणचा नाही, कशाला मंत्री आहे तरी तुम्ही? 2-2 मंत्री होऊन मिळतात तिथं. त्या भगिनीला विनाकारण आता उपोषणाला बसायची वेळ आली, नवरा मरून. का नाही वेळ आली तर उभा राहणार ना? का नाही राहणार? वेळ आली तो उभा राहणारच, त्यांच्याही बाजूने उभा राहणार. पटेल साहेब, आता नेमकं तुम्ही 15 तारखेपासून साखळी उपोषणाचा इशारा दिला होता. सरकारने तर आता एक सकारात्मक पाऊल टाकलंय. देवेंद्र फडणवीसांची तुम्ही स्तुती सुद्धा केली, त्यांची चांगलं काम केलं म्हणून. आता या पुढच्या आंदोलनाबद्दल काय भूमिका? आज संध्याकाळी गावकरी बसतो आम्ही आणि उद्याच्याला आपले पत्रकार बांधवांना बोलून घेऊन त्यांच्या समक्ष प्रेस घेऊन आपण कळवू पुढं काय. पण एक गोष्ट खरी आहे की काम केलंच म्हणणार. त्यांनी काम केलं, त्यांचं कौतुक आहे, पण ते अंमलबजावणी लगेच झाली पाहिजे फाडाफाडा. तुमचं लयच दमाने काम आहे ते. दमाने काम म्हणजे लयच असं ते रानात कामातलं असतात बघा, त्या टायमाला काठीण लोटा लागत काही तसंच काम आहे. लय दमाने मुद्दाम दमाने. तुम्ही मुद्दाम लोकांची मजा बघू नका. मराठ्यांचा संयम धरायचा किती दिवस? तरी मी शांत बसलो होतो. या 2-4 दिवस काही बोललो नाही ना, कारण तिकडून मंत्री आमचे उदयजी सामंत साहेब बोलले. ते म्हणले मनोज जरांगे पाटील आम्ही मित्र आहेत बाबा, थोडा संयम धरा, सगळ्या मागण्या मान्य होणार आहेत, काळजी करू नका, मुख्यमंत्री साहेबांना बोलू नका. सल्ला ऐकला त्यांचा, आम्ही गप्प बसलो. आजकाल तुमचे सगळेच मित्र आहे म्हणून सांगतात. मनोज जरांगे माझे मित्र आहे, सगळे मंत्री असतील, राजकीय नेते असतील. काय तुमचा धाक आहे एवढा? सगळेच म्हणतात मनोज जरांगेचे माझे चांगले संबंध आहेत, माझे चांगले मित्र आहेत. पण त्यांच्या शब्दाला सन्मान दिला. त्यांनी सांगितलं विनंती बाबा मुख्यमंत्र्यांना बोलू नका, आम्ही सगळ्या मागण्या मान्य करणार. दिला सन्मान, केलं ना सहकार्य, गप्प बसलोत ना. त्याचा अर्थ उलटा काढत नाही बरं का, त्याच्यावर स्तुती सुद्धा केली. उलटा काढायचा नाही. हे बाकीचे माकडाईनी मी सामंत साहेबाचा
सल्ला म्हणा, मित्रत्वाचा सल्ला मान्य केला की चला नाही बोलायचं, करणार आहेत ती. आता केल्यात, स्तुती केली की नाही? फडणवीस साहेबांची स्तुती केली, तुमचं कौतुक हे. फडणवीस साहेब पुन्हा सांगतो, हां तुम्ही ती शिंदे समिती कामाला लावली, पण तिला पळायला लावा, हां कक्ष लावा, निधी द्या, त्याच्यामध्ये सगळे मुडीलिपी अभ्यासक भरा, मनुष्यबळ कमी पडू देऊ नका, कक्ष स्थापन करा, हे तुम्ही सगळं गॅजेट त्याचा पडलीस अभ्यास. लागू करा. हे सगळं तुम्ही बोलताय, पण आता शिंदे समितीला तुम्ही भेटणार का? भेटणं आवश्यक मला तरी वाटतं की तुम्ही जाऊन त्यांच्यासमोर भूमिका व्यवस्थित मांडा. ते 4-5 महिने जे भेटलेले ते अत्यंत महत्वाचे, त्यासाठी तुमची भेट तिथं गरजेची आहे. हा समितीशी चर्चा करूयात, त्यांच्याशी भेट घेऊन त्यांना आता संभाजीनगरला मराठवाड्याच्या दौऱ्यावरती ते आले, तर त्यावेळेस भेट घेऊन आपण सगळे त्यांच्याशी पण यावेळेस चर्चा करणार. पण 2 मागण्या फडणवीस साहेबांनी मान्य केल्यात, तर राहिलेल्या त्या 2 लगेच सगळ्या ज्या 4 ठरलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी तात्काळ म्हणजे लगेच, हां तरी बी आठवडाभरात करा. तुम्ही म्हणता पुन्हा उपोषण, पुन्हा दान, मग आपण पुन्हा सुरू होणार. आपण गप्प बसत नसतो, समाजापेक्षा आपल्याला मोठं कोण नाही. हा तुम्ही माझ्या समाजाला जवळ करा, त्याच्याशी बेमानी गद्दारी करू नका. हे समाज तुम्हाला फडणवीस साहेब कधी कमी पडून देणार नाही. इमानदार जात जर कोणची असेल तर ही मराठ्यांची. तुम्हाला कधीच कमी पडणार नाही ही जात. पण तुम्ही जर आडव्यास शिराल तर ही जात सोडणार नाही. पाटील साहेब, मध्यंतरी तुम्ही पुन्हा टीकेचे धनी झाला होता. तुमच्या मेहुण्यावर तडीपारीची कारवाई झाली, त्यावर बरीच टीका तुमच्यात झाली. नेमकं काय संबंध आहे बरं तुमच्या? ते सख्खे मेहुणे आहेत का दुरून पाहुणे आहेत? अरे मी ना तुम्हाला क्लिअर सांगतो, ते विषय माझ्यासाठी त्या दिवशी संपलेला आहे. हां कारण काही संबंध नाही ना. हे बघा, मी एक असा माणूस आहे की मी त्या टोळीसारखा नाही, हां धनंजय मुंड्याच्या टोळीसारखा नाही. चुकीला आपण कधी समर्थन करत नाही. मोर्चा काढा का त्यासारखा, रास्ता रोको आंदोलन, हे बघा माझ्याकडं क्लिअर आहे. मी तुम्हाला ऐकत नाही, मी तुम्हाला मॅनेज होत नाही, फुटत नाही, तुमच्या बाजूने येत नाही, मी समाजाच्या बाजूने राहतो. मग आता अशाला काय करावं लागतं? तर बदनाम. तुम्ही कितीही डावराचा रे बदनाम करायची. मी एक असा माणूस आहे की आईवडिलांना सुद्धा समाजाच्या व्यासपीठावर खाली उतरलेला आहे. हां घरी गेल्यावर तुमचं पोरगं ते पाहुण्या रावळे फिवळे कुठं काढता तुम्ही, आणि सगळं राज्यच पाहुण्याचं आहे, पूर्ण राज्यच पाहुण्याचं आहे. उद्या त्याला मग मला असं म्हणतात पाहुण्यासाठी आरक्षण मागवतो, बंद कर मागायचं. समाजाचे काय व्यवसाय आहेत याच्याशी मला नाही देणं घेणं. मी समाजाच्या कल्याणासाठी काम करतो फक्त. हां पाहुणेन रावळेन फिवळेन हे कुडं राहिले. माझं म्हणणं काय होतं, पहिल्या दिवशी प्रेस बघा तुम्ही. तुमचं दुसरं काय असेल ना तिकडे ते चौन का मराठा आंदोलक म्हणून कोणाला नोटीस द्यायची नाही. कारण तुम्ही एकीकडून म्हणता केस मागायची आणि दुसरीकडून नोटिसा काढणार. मराठा आंदोलक म्हणून तुम्ही माझ्या मराठ्यांना राज्यातल्या त्रास द्यायचा नाही. त्यातले बरेच आंदोलक म्हणून सुद्धा तुमच्या आजूबाजूला होते, मी सुद्धा बघितलेलं आहे त्यांना आंदोलनात होते. मी काय सांगितलं तुम्हाला की मराठा आंदोलक म्हणून तुम्ही केसेस मागे घ्यायचं ठरवलेलं आहे. शिकवांचा डाव. मग तुमचं दुसरं काय असेल ना त्याच्याशी काय तुम्ही घेणं? चावून खाणार आहे. तुम्ही चावून खा, मला काय घेणं पडलंय? कोण पाहुणे कोण रावळे कोण कुठं काय होतो तुमच्या माझ्यासारखं आणि करतो समाजाचं वाटलं. मग मला समाजापेक्षा मोठं कोण नाही. आपला बाप मायबाप समाज, देव समाज, समाजाच्या लेकरासाठी काम करणार. समाजाचे व्यवसाय काय आहेत हे बघून जर नातेवाईकाचे असले तरी काय घेणं? अरे काय नातेन गोतेन सगळं गाय गोतेचं सगळं महाराष्ट्र आहे ना, मराठी सगळे पाहुणेच आहेत ना. पण पाटील तर बरेच लोक दचकले की तुमच्या मेहुण्याचं आडनाव खेडकर बघून. मी काय सांगितलं तुम्हाला, मला त्या हे बघा पुन्हा तेच विषय नको की मी कुठल्या गोष्टीचं चुकीचं कधी समर्थन करत नाही. त्यामुळं ह्यो विषय कुणी हाताळू शकत नाही. हा यांच्यासारखं नाही करणार हो. खुनं करून बलात्कार करून चोऱ्या करून खंडाण्या मागून मोर्चा काढायला समर्थन करणारे मराठी नाहीत. चुकीचं समर्थन कधीच करत नाहीत आम्ही, हे लक्षात ठेवा. कधीच, आणि करणार बी नाहीत. माझं म्हणणं आहे मराठा आंदोलक म्हणून तुम्ही त्यांना नोटिसा नाही देऊ शकत या राज्यात कोणालाच. कारण मागं घ्यायचं म्हणता आणि एकीकडून स्टाईल दाखविता. सहन नाही करणार. मराठा आंदोलकावर झालेला अन्याय मी सहन करणार नाही, खपून घेणार नाही, हे सुद्धा लक्षात ठेवायचं मुख्यमंत्री. हा तुम्ही काम करा, आम्ही कौतुकच करणार. आमचं तुमचं शत्रू. तुम्हाला आकापर्यंत लोकांनी बोललेलं आहे की यांचा आका मनोज जरांगे, जसं तिकडे सुद्धा त्या प्रकरणामध्ये यांचा आका
आका हा शब्द तुम्हालाही वापरला गेला. अरे समाजाला माहिती आहे पोरग काय जीव पिळून घेतलाय समाजासाठी, पिळून. हो, पिळून घेतला, पिळून. आम्ही कधी पण चटणी भाकरीला मोथाला असणाऱ्यासारखं लोक आहेत. पिळून घेतलेले स्वतःला समाजासाठी. तुम्ही किती माझ्यावर आरोप करा, किती बदनाम करायचा प्रयत्न करा तुम्ही, मी समाजाचं आंदोलन सोडू शकत नाही. यांचं एवढंच म्हणणं आहे फक्त, आंदोलन सोडून दे, मागण्या करू नको. आणि मला तर तेच पाहिजे समाजाचं, कारण याचा समाज मोठा होणार आहे माझा. एक जण मोठा करून पापाचा धनी नाही होऊ शकत मनोज जरांगे. आज हजारो पोरं नोकऱ्याला लागा लागले. मी पोराचा चेहरा नाही बघत त्या नोकरी लागलेल्या, त्याच्या आईबापाचा चेहरा बघतो. इतका आनंदी की भयंकर आनंदी. पोट्टे आमचे नोकऱ्याला लागा लागलेत कचाकच. आता सास थोडे दिवस झालेत आरक्षण मिळालं. ते समाधान तुमच्या चेहऱ्यावर दिसतं का? 5 वर्ष थांबा तुम्ही आणखी. आत्ता मिळाले आरक्षण, 5 वर्ष थांबा. सगळे पोरं कुंकडं नोकऱ्याला. हे काम करायचंय मला, तेव्हा आनंद बघायचा आहे. हे असले काय हो, सगळं महाराष्ट्रात पाहुणे येतं, पाहुणे रावळे, तुम्ही कुंकडं जोडीत आणन, काही देताना चिटकून ठेव झाला आमकान, तेव झाला तमकान. उद्या त्याला मग तुम्ही आता बैल ऐकणारा व्यापारी येतं, ते दे म्हणते ती चांगला नाही, ह्यो चांगला नाही. मी समाजाचं काम कल्याणासाठी करत बसू का? हे असे कोणत्या समाजाचे व्यवसाय नीट येतं? असं नसतं. कोणी समाजाचं बघून व्यवसाय काय हे बघून नसतं करत. आपलं कर्तव्य आपण पार पाडत असतो. आपण समाजाशी प्रामाणिक आहे. सगळा जीव पिळून घेतलाय मी. फक्त हाडकं राहिले त्या मनोज जरांगेच्या अंगात, फक्त हाडकं. ह्या समाजासाठी, ह्या समाजाच्या लेकरावर आनंद बघायचा म्हणून. आत्ता एक पोखरी म्हणून आहे गेवराई तालुक्यात, तिथला एक मुलगा आला होता वडला सकट इथं. पूर्ण कदरून गेले होते. शेतीत कष्ट करून पोरं शिकू वाटतच नव्हतं नोकरी लागत. बाप रडत होता, पोखरीचा रडत होता सारखा आनंदानं. मग पोरग शेवटी अधिकारी झालं. अरे हे मला घराघरात स्वप्न बघायचं, त्यासाठी जीव असा वाकून घेतलाय मी पुरा. मी व्याकुळे, प्रचंड वेदना आहे शरीरात माझ्या. याच्यासाठी नाही, तुम्ही मला बदनाम करायला लागले, काही सापडून कुठं सापडाना म्हणून. आणि विनाकारण मराठा आंदोलकाच्या नावाखाली तडीपारी करून किंवा ते नोटिसा देऊन तुम्ही मला बदनाम करायले विनाकारण. हे बघा, मी काय समाज सोडित नाही गड्या. तुम्ही काही करा, आता रोखत नाही ना मी तुम्हाला. तुम्ही मला बदनाम करायसाठी षडयंत्र असणार. मी हटतच नाही. मी म्हणतो मग अरे मी कुटुंबाला समाजासाठी जवळ करत नाही राव. 2.25 वर्ष माझं कुटुंब रस्त्याकडे बघत होतं. आता तरी दिसन, मग तरी दिसन, आता तरी दिसन. हे सत्य आहे. एवढा आठवण येत नाही पाटील तुम्हाला घरची? कठोर काळजाचा आहे मी. एवढा समाज, काहीच येत नाही आठवण घरची? समाज कोण आहे माझा? समाज नाही माझं कुटुंब. समाज नाही कुटुंब. एक बाप सुखी ठेवी, एक आई सुखी ठेवी, बायको पोरं सुखी ठेवी. हे समाज कोण आहे? हे माझे मायबाप नाहीत. लेकरांनी किती वाटाकडे बघू द्या. कुटुंबावर कमी प्रेम करतो इतकं समाजावर प्रेम करतो. अरे तुम्ही धुडके आहे हो. तुम्ही काय बदनाम करणार आहे तुम्हाला? या समाजासाठी कमरेवर हात देऊन चालायला लागतं मला. आत्ता पण कमरेवर हात देऊन चालायला लागतं. पायऱ्या 4 चढाय सुद्धा अंग थरथर कापतं माझं. अंगात रक्त नाही, फक्त अडकं आहे या समाजासाठी. आणि समाजाचे लेकरं फक्त मला अधिकारी झालेले बघायचे. तुम्ही आणखी 5 वर्षात बघा मग कसे लेकरं नोकऱ्याला लागायचे. सोपं नाही. तुम्ही काय बदनाम करता रे मला? मी या समाजापासून हटल? आयबीन लोकमतला जाहीर सांगतो, समाजाच्या पायावर प्राण ठेवलेला आहे, पठ्ठ्याने जीव ठेवलेला आहे. त्यांच्याच पायावर मारणार आणि इमानदारीनंच मारणार. गद्दारीन बेमानी करून समाजाशी कधीच मारणार नाही. हो, हे आपलं वाक्य आहे मराठा समाजासाठी. या लेकराबाळ माझे कष्ट करते समाजाचे, मायबाप कष्ट करते, त्यांचं स्वप्न साकार करायसाठी उठलेलो मी. एक कुटुंब माझं सुखी करायसाठी उठलेलो नाही मी. पाहुणे रावळे तर लांबचा भाग आहे. आणि हे राज्य मराठा जेवढं आहे ना, 6-7 करोड मराठी, हे सगळे पाहुणेच आहेत आम्ही. मला त्यांच्याकडे बघून काम करायला लागतं. तुम्ही काही प्रयत्न करा, शेवटपर्यंत याच्यातून आवाज ज्या दिवशी मरल ना, या शरीरातून फक्त इमानदारी प्रामाणिकपणाचा आवाज निघल. या रक्ताला कधीच गद्दारी शिवणार नाही या पठ्ठ्याचे. समाजाचे लेकरं तुम्हाला येशीत बसलेले दाखवेल, सुखी झालेले, आनंदी झालेले दाखवेल, श्रीमंत झालेले दाखवेल, IPS IAS दर्जाचे अधिकारी बनलेले दाखवेल. यांनी शेवटी फडणवीस सरकारने गोळ्या जरी घातल्या ना, म्हणून जरा हटतच नाही समाजापासून. समाजच उंचीवर नेणार.
निश्चितपणे आपण या ठिकाणी बघितलं मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने GR द्वारे ज्या मागण्या मान्य केल्या त्याचं स्वागत केलं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती सुद्धा त्यांनी केलेली आहे. मात्र शिंदे समिती फक्त नावाला नको तर त्याच्यासोबत यंत्रणा द्या, पैसे द्या, कर्मचारी द्या आणि मराठा समाजातील काही अभ्यासक सुद्धा या समितीमध्ये घ्या ही मागणी केली. आणि दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी आहे की शिंदे समितीसोबत सहकार्याचं पूर्ण मराठा समाज काम करेल आणि विशेष मनोज जरांगे पाटील हे स्वतः शिंदे समितीला शिंदेना भेटणार आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, आंतरवाली, सराटी.